आमच्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकर यांच्या माध्यमातून या बालगृह विविध जिल्ह्यामध्ये त्याचा म्हणजे तयार झालेला आहे. त्याचं उद्घाटन आज आम्ही 10 एप्रिल या दिवशी शुभ दिवशी आम्ही लोकांनी केलेलं आहे. आजपासून या मुलांना एकंदरीत एक चांगलं हक्काचं घर म्हणून हे बालगृह त्यासाठी उपयोगी ठरणार आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये हे त्यांचं हक्काचं स्थान म्हणून जिथे ते वाढतील, आयुष्याचा प्रवास करतील, त्या दृष्टिकोनातून हे बालगृह आणि ही किंबहुना ही वास्तू फार महत्त्वाची आहे. जिल्हा प्रशासन म्हणून आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून, सरकारचा प्रतिनिधी म्हणून या बालगृहाला म्हणजे सगळ्या साधन समृद्धी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्टाफ सकट सगळ्याच गोष्टीचं हे माझी आणि जिल्हाधिकारी आमच्या सगळ्यांचीच आहे. आज नुसतं उद्घाटन झालेलं आहे. काही गोष्टीची कमतरता मला आढळलेली आहे आणि ती अधिकाऱ्यांशी आम्ही लोक बोललेलो आहे. काही दिवसामध्ये ते सगळे सुविधा इथे आल्यानंतर मग मुलांना इथे राहण्यासाठी आम्ही उपलब्ध करून देऊ आणि मग त्यानंतर टप्प्याटप्प्याने ज्या ज्या त्यांच्या गरजा आहेत, आमच्या घरातली मुलं जसं आयुष्य जगतात त्याच दर्जेचं आयुष्य त्यांना या बालगृहामध्ये उपलब्ध करून द्यावं, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. दादांनी इमारत रखडलेली होती, 12 वर्ष इमारत रखडली होती, एवढा काळ का लागतो? शेवटी ह्याच्याच बरोबर तर आम्हाला संघर्ष करायला लागतोय ना. प्रशासनाकडून 2013ला मंजुरी मिळालेली इमारत 2025ला अगर त्याचं उद्घाटन होत असेल तर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली आम्हाला प्रशासनामध्ये हात बदल करायचा आहे. तोच प्रयत्न आमच्या सरकार म्हणून आम्ही करायला प्रयत्न करतोय. गतिमान प्रशासन काय म्हणतात, 100 दिवसाचा कार्यक्रमच आम्ही याच्यासाठी आखलेला आहे की कुठलीही पेंडेन्सी कुठल्याही पद्धतीने राहू नये. एक काम जेव्हा प्रशासनाकडे जातं, एक प्रस्ताव जेव्हा प्रशासनाकडे जातो, तो वेळेत पूर्ण झाला पाहिजे आणि त्याच रकमेमध्येच पूर्ण झाला पाहिजे. आता 2013ची रक्कम आणि 2025ची रक्कममध्ये वाढ झालेली आहे. तो जनतेच्या खिशातला पैसा आहे. ह्याच सगळ्या गोष्टीमध्ये बदल करण्यासाठी आज जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे आणि तेच काम आम्ही येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आमच्या माध्यमातून करून दाखवू. दोडामार्गातील हत्ती पकडण्याचे आदेश झाले, मात्र सगळ्याच हत्तींना तिथल्या पकडण्याची मागणी होते. तुम्ही पालकमंत्री नक्की होणार. प्रक्रिया सुरू झालेली आहे. हत्ती पकडण्याच्या दृष्टिकोनातून ज्यांची मदत आम्हाला घेता येईल ती सगळी मदत घेण्याची तयारी शासन म्हणून आमची आहे. काही हत्ती आजारी पण आहेत, काही आक्रमक आहेत, काही रानटी आहेत, काही आजारी पण आहेत आणि मग त्यांना सांभाळण्यासाठी ज्या संस्थेशी बोलायला लागेल, ज्यांच्याशी चर्चा करायला लागेल, त्यांच्याशी सगळ्याशी बोलण्यासाठी आम्ही तयार आहोत. मी स्वतः आजारी जे हत्ती आहेत त्यांच्या संदर्भात मी वंताराशी बोललेलो आहे. आनंद अंबानींशी माझी चर्चा झालेली आहे. ते एक फार मोठं रेस्क्यू सेंटर जामनगरमध्ये चालवतात. म्हणून अशा विविध जे सामाजिक संस्था आहेत, एक बाजूला शासन, दुसऱ्या बाजूला सामाजिक संस्था, त्यांना एकत्र मिळून आपल्या जिल्ह्यामध्ये असलेल्या वनप्राण्यांचा त्रास, मग बिबटे असतील, वाघ असतील, गौरेडे असतील, माकडा असतील, रानटी हत्ती असतील, सगळ्या हे जे काही ज्याच्यामुळे आपल्या आयुष्याला हानी, पण त्यांनाही आपण हानी पोचू शकत नाही. म्हणून जे काही निकष बांधून दिलेले आहेत त्या निकषामध्ये राहूनच या वनप्राण्यांचा त्रास आमच्या जिल्हावासियांना कसा कमी होईल या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये आम्ही पावलं टाकणार आहोत. ड्रग्ज आणि अवैध धंद्याविरोधात तुम्ही धडक कारवाई करण्याचे आदेश दिले, मात्र पुण्यामध्ये ड्रग्ज व्यापार करणारा व्यक्तीला पकडलं जात आहे. तुम्ही कशी त्यावर कारवाई? पकडलं जात आहे म्हणजे कारवाई व्यवस्थित सुरू आहे ना. तुमच्या प्रश्नामध्ये तुमचं उत्तर आहे. मी आदेश दिले म्हणून तर आमचे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अगरवालजीच्या नेतृत्वाखाली आता पालकमंत्री म्हणून मला जवळपास 2-2.5 महिने व्हायला आलेले आहेत. ज्या दिवसापासून आमची बैठक झाली तेव्हापासून आमच्या पोलिसांनी कोणालाही सोडलेला नाही आहे. छोटे मोठे मासे सगळ्यांवर लक्ष. तुम्ही सातत्याने होणाऱ्या कारवायांवर नजर ठेवा ना. पहिले किती कारवाया व्हायच्या, आता बघा कारवाया किती वाढलेल्या आहेत. म्हणजे आमचा जिल्हा हा ड्रगमुक्त जिल्हा, अंमली पदार्थ मुक्त जिल्हा होण्याच्या दृष्टिकोनातून आमची पावलं सुरू आहे. कोणालाही सोडणार नाही. तो कितीही कोणाचा जवळ असेल, कितीही मोठा असेल, कोणालाही आमच्या जिल्ह्यामध्ये ड्रग्सचा वापर आम्ही करून देणार नाही. म्हणून ज्यांनी स्वतःचे बॅग भरून इथून निघून जावं, त्यांच्यासाठी बरं आहे. नाहीतर तो अगर आम्हाला सापडला आम्ही काय त्याला व्यवस्थित राहायला देत नाही. सर, नुकताच तुम्ही नेदरलँडचा रॉटरडॅमचा दौरा केला. एक अत्याधुनिक बंदर त्या ठिकाणी पाहिलेलं आहे.
तुमच्या आपल्या खात्यासाठी किंवा महाराष्ट्रासाठी त्याची उपयुक्तता काय असेल? नाही, त्या संबंधित मी एक वेगळी पत्रकार परिषदच घेणार आहे. जो काय अनुभव आम्हाला मंत्रालय म्हणून नेदरलँड्समध्ये आला, मग ॲम्स्टरडॅम असो, रॉटरडॅम असो, ही सगळी जे काय हे फार बंदर या क्षेत्रामध्ये फार विकसित झालेले आहेत. 25 वर्ष पुढे आहेत. महाराष्ट्राला आम्हाला देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पण बंदरे खात्याला त्याच दिशेने वाटचाल करायची आहे. असंख्य काही गोष्टी आम्ही तिथे पाहिलेल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत. काही चांगल्या MOU पण आमच्या तिथे झालेल्या आहेत. त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये जेव्हा संयुक्त पत्रकार परिषद घेतली जाईल तेव्हा मी तुम्हाला सांगतो.